श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शन पर बोध याचा भाग पहिला. ईश्वराची जवळीक हवी असेल तर मोठेपणा, पांडित्य, अभिमान यांचा त्याग करा. म्हणोनी थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे. जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. म्हणोनी सांडावे दूर थोरपण, तेवी अभिमान पांडित्याचा. आणि जगी व्हावे लीनाहून लीन, तरी सन्निधान लाभे माझे. आपल्याला देव प्रसन्न व्हावा, आपण देवरूप व्हावं, आपल्याला मोक्ष मिळावा, आपण आत्मज्ञानी साक्षात्कारी व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांनी आपला थोरपणा, मोठेपणा, अहंभाव, मग तो दान, तप, यज्ञ, ज्ञान वा संपत्ती अशा कोणत्याही कारणाने का निर्माण झालेला असेना, सांडीजे म्हणजे सांडला पाहिजे, म्हणजे टाकला पाहिजे. म्हणजे त्या मोठेपणाचा, अहंभावाचा, थोरपणाचा त्याग केला पाहिजे. मी मोठा आहे, मी पंडित आहे, मी श्रीमंत आहे, मी तपस्वी आहे, मी संन्यासी आहे, मोठा साधक आहे, मी दान, यज्ञ, जप करण्यात श्रेष्ठ आहे, अशा ह्या सर्व तऱ्हेच्या मी आणि मोठेपणाच्या पसाऱ्यात आपण देवाला मात्र गमावून बसतो. देवाची जवळीक ज्यांना पाहिजे आहे त्यांनी सर्व तऱ्हेच्या अशा ह्या थोरपणाचा, अहंभावाचा, मीपणाचा मनोमनी त्याग केला पाहिजे. देवाच्या दरबारात अशा ह्या थोरपणाला मुळीच किंमत नाही. देवाची जवळीक ज्यांना हवी असेल त्यांनी ऐहिक थोरपण दूर ठेवावं, पांडित्याचा अभिमान टाकावा, समाजात निरहंकारपणे कार्य करावं. लीन, मृदू, शांत, प्रेमळ, भक्तिवान होऊनच देवाची जवळीक साधता येते, इतर प्रकारे नाही. भगवत प्राप्तीच्या मार्गात मी, माझे, अहम हे जसे मोठे अडसर आहेत, त्याचप्रमाणे मी ईश्वराला जाणलं, मी आत्मज्ञानी झालो, मी भगवान झालो, मी सिद्ध झालो, हे लौकिक आविष्कारही फार मोठे अडसर आहेत. परमार्थात मी परमात्म स्वरूप जाणले असं जो म्हणतो तो मिरवतो, त्याचा तोच नेमका उणेपणा असतो. विश्वाच्या ह्या एवढ्या प्रचंड चैतन्यरूप पसाऱ्यात कोण सिद्ध, कोण भगवान, कोण मोठं आणि कोण लहान? आपण सर्वच लहान आहोत. त्या उपर कोणी नाही म्हणो, आपण मात्र भगवंताच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. भगवंत सांगतात, एथ जाणीव करी तोची नेणे, आथिलेपण मिरवी तोची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. मी परमात्म स्वरूप जाणले असं जो म्हणतो त्यास ते खास कळलं नाही असं समजावं. देवापुढे संपन्नपणा दाखवणाऱ्याला देव समजला नाही असं समजा. आम्ही ब्रह्मज्ञानी ऐसे म्हणे कोणी, तरी तो अज्ञानी हे चिसाच. झाले मज ज्ञान ऐसा अभिमान, धरी तरी न्यून ते चितया. भगवंत सांगतात, मी ब्रह्मज्ञानी झालो, मला साक्षात्कार झाला असं जो सांगतो, म्हणवून घेतो, तो अज्ञानी असंच समजावं. मला आत्मज्ञान झालं हा जो त्याचा अभिमान, अहंकार, हाच त्याचा कमीपणा असतो. या आत्ताच आपण ऐकलेल्या ओवीतील शिकवण साधकानं लक्षात घेतली पाहिजे आणि विवेकयुक्त होऊन आपल्यातील मोठेपणाच्या, अभिमानाच्या, अहंकाराच्या विविध स्वरूपातील छटा मनोमनी हळूहळू कशा कमी होतील, शमतील ह्याचा अभ्यास केला पाहिजे.
आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.